सन्माननीय सर्व पत्रकार मित्र हो, बऱ्याच दिवसानंतर मी पत्रकार परिषद घेत आहे। काल सोमवार 26 मे 2025 रोजी मुंबईमध्ये अतिवृष्टी झाली आणि विरोधकांमध्ये हाहाकार उडालेला आहे। सर्व पत्रकारांना फार बिझी करून टाकलेला आहे आणि फोटोग्राफरना जास्त। या 26 मे 25 रोजी 253 मिलीमीटर पाऊस पडला मुंबईत पडला। एक आठवण करून देतो, आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, संजय कोण आहेत ते, त्यांना 26 जुलै 2005 रोजी मुंबई शहरात 944 मिलीमीटर पाऊस पडला होता। 27 तारीखला उद्धव ठाकरेंचा वाढदिवस, बरोबर ना? हा 944 मिली इतका पाऊस त्यांची राजवट असताना पडला, त्या मुंबई बुडली नव्हती आणि आता 253 मुंबई बुडली। काय किती भयानक वाक्य! आणि तो कुठेही गेला तर सगळे मीडिया फोटो घेऊन, बघा हे इथे पाणी, पूर इथे। मला माहिती आहे हो, मी फार एवढ्या वर्ष, म्हणजे मोर देन 60 वर्ष तर मला या क्षेत्रात झाली। अनेक वेळेला ना हे फोटो आहे ना, मागच्या जेव्हा पूर आलेला असतो, हिंदमाता भरलेली असती, तेव्हाचे फोटो आताही दाखवता येतात। हे मी पाहिलंय सगळे। आणि पहा किती हिंदमाताचं हे झालं, अमुक झालं, तमुक झालं, मुंबई बुडली, काय काय वाक्य! माझे सर्व टिपणे त्या या आदित्य ठाकरे काल बोलला ना, जिथे जिथे जाऊन आहे, आणि आज सकाळची प्रेस पण आहे। त्या आदित्य ठाकरेला सांगायचं मला की ज्या वेळेस 2005 साली कोणाची महानगरपालिकेत सत्ता होती, काय उपाययोजना केली? तेव्हा मिठी नदी नव्हती का? आता मिठी नदी आली तेव्हा साफ केलं होतं का तुम्ही मिठी नदी? तरी पण पाणी का भरलं? आजूबाजूच्या गोडाऊन पासून सगळी बाजूला गोडाऊनच आहे हो, सगळी वस्त्यांमध्ये का पाणी गेलं? आठवण कर म्हणा, किती वयाचा होतास? काही बोलतो येईल ते। महानगरपालिका तोंडावर आहे, त्याला वाटतं परत कमाईचं साधन निर्माण करण्यासाठी कालचे प्रकार करतोय तू। मी काढणारच सगळं। 2085 ला मी नगरसेवक झालो। 1985 साली मी नगरसेवक झालो शिवसेनेचा। नंतर बीएसटी चेअरमन पण झालो शिवसेनेचा, लगत 3 वर्ष। आदित्य ठाकरे तेव्हा काय चालवत होतं महानगरपालिकेत? तू नव्हता, मी होतो, मला माहिती आहे ना काय चालवायचं, कुठे काय पोचवावं लागत होतं, कुठून आदेश यायचे, टक्केवारी किती असायची, तुला काहीच माहित नाही रे। हा ना, आता संजय राऊत आहे ना बडबड, तो शिवसेनेत नव्हता, लोकप्रभामध्ये होता, बाळासाहेबांविरुद्ध बोलायचा। नंतर शिवसेनेत आला, सामना आल्यावर संपादक, शिवसेनेत प्रवेश नाही, संपादक म्हणून आला। लोकप्रभात असताना जे लेख मी प्रसिद्ध केले अनेक वेळेला, आता परत करेन। कपडे उतरीन बोलला, माझ्या नादा लागाल तर, लिहिलेला आहे लोकप्रभामध्ये, लेखाची कॉपी आहे माझ्याकडे। तोच आता उद्धव आणि त्याच्यासाठी धावून आलाय। सकाळी सकाळी उठला काय धावतो प्रेसकडे, ठरलेले। अहो, भ्रष्टाचार आणि उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्या रक्तात भिनलाय। यांचे विचार 85 अगोदरचे आहेत, यांचे इन्कम टॅक्स रिटर्न काढावं, काय उत्पन्न होतं, चला काढा उद्धव ठाकरेचं आणि आदित्य ठाकरेचं। 1945 सालचं इन्कम टॅक्स रिटर्न काढा, काय उत्पन्न होतं, काय व्यवसाय होते,
महिन्याचं उत्पन्न काय मर्सिडीज फिरवणं एवढं होतं का? नाही हो, मी बघितले याची अवस्था. माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने स्वतःची कारकीर्द सांगा, तुमचं कर्तृत्व सांगा. 2.5 वर्ष ना ती बाळासाहेबांच्या नावामुळे शरद पवार साहेबांनी दिलं. बावळट मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी नव्हता, हा झाला. एवढा बुद्धू, ज्याला फायनान्स माहित नाही, प्रशासन माहित नाही, विकास कसा शेतकऱ्यांचा असतो, उद्योगाचा कसा असतो, रोजगार कसे निर्माण करतात, काही माहित नाही. असं झालं. ठीक आहे, झालं, लागला शिक्का. अरे तू पावसाबद्दल तू सांग, बोल. उद्धव ठाकरेची माझ्याकडे हे सामना काय जवळ सामना. मोदी, फडणवीस, मिंदे यांच्यात चमकोगिरीच्या पोलखोल, शेकडो कोटी रुपये पाण्यात. भुयारी मेट्रो बुडाली. शिवसैनिकांनो, मुंबईकरांच्या मध्यस्थी रस्त्यावर उतरा. आज चालता येत नाही, एवढे शिवसैनिक रस्त्यावर आहेत, एकही दिसत नाही. पुढचा वाक्य माझा एकही दिसत नाही. ते एक सारखा फोटो मात्र तोच येतो सामना. कधी काढलेला माहित नाही, तेव्हा असे गाल नव्हते. आता तसे नव्हते, आता वेगळं झाले, आत गेले बरेच. फार जुना तरुणपणाचा. कोणाला कोण आहे समोर? एकही नाही. शिवसैनिक तू सांगतो आणि रस्त्यावर लोकांना वाचवतोय. असं एकतरी प्रसंग का नाही फोटो दाखवला, याचा प्राण वाचवला बुडता बुडता. हे ना पहिल्या वेळेला ही जी हे झाली 944 इंच पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, अतिवृष्टी. त्यावेळेला हायवेने जातात चुनापटी समोर एक माणूस गटारात जात होता, समोर जाणाऱ्यांनी पकडल्याने वाचवलं. त्याला वाचवणं म्हणतात. जाळला होता, नाले दिसत नव्हते ना, पाणी हायवेवर होतं. वाचव. असं काय तुझ्या शिवसैनिक तसे आहेत का शिवसैनिक? अनिल परब सतत बुडेल गेला तर, एवढं वजन झालंय. त्यामुळे बांधवानो, लोकांची दिशाभूल करतायत. मुंबई, महाराष्ट्र, आमच्या कोकणात तर 5,500 मिलीमीटर पाऊस पडतो, हायएस्ट. चेरापुंजी नंतर कोकणामध्ये पाऊस पडतो तसंच समुद्राला मिळतो. विथिन हाफ एन अवर, अर्ध्या तासात मुंबईत पाऊस पडतो. हे पहिलं आहे, अजून पडणार. अजून जुलै यायचं आहे. अगं जुलै ऑगस्टला जास्त पाऊस पडतो. ही सुरुवात आहे. मे महिन्यात सरकारला मदत करायची, लोकांना मदत करायची, असं मागे. मग तो युडी मिनिस्टर एकनाथ शिंदे काय नावाने हो, तुम्हाला नावं ठेवली तर तू त्याला मराठी धड बोलता येत नाही. त्या आदित्याला तोत्रा बोलतो तो. आम्ही नक्कल केली तर काय होईल? उद्धव ठाकरेची नक्कल केली तर काय होईल? तुमच्या आधी चेहरे बघा आणि मग दुसऱ्यावर टीका करावी ना. चेहरे आरशात नीट बघा, नाही तर व्हिडिओ काढतात त्यांना सांगा, दाखवा. बुद्धिमत्ता. बरं, तुम्ही आतापर्यंत बुडालेल्या किती लोकांना शिवसेना उभाटाने मदत केली? कालच्या ह्याच्यात सांगा. घरं पडली जी काय, एक घराला एक घ्या हो, 500 रुपये घ्या आणि घर दुरुस्त करा. उद्धव कधी गेलास आयुष्यात? मदत शब्द तुझ्या राशीत आहे का उद्धव ठाकरेच्या? उगाच त्यांनी हे करू नये. सारखं त्यांनी अमित शाह आणि मोदी आठवतात. यांनी अजून बाळसा घेतला नाही. आदित्य ठाकरे, अमित शाह, ते असे, ते अमुक. अरे नको रे नाव घेऊ, कठीण अडचणीत येशील तू. त्यांना आदर लागू नको संजय राऊतच्या. तो काय महात्मा झाला, जेलमध्ये जाऊन आला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली, सेक्शन खाली, आणि पुस्तक काढलं. जसं काय फार कुठल्या तरी मोठ्या संग्रामात जाऊन आला देशासाठी, लोकांसाठी, आणि म्हणून पुस्तक काढलं. आणि त्याची काय कौतुक. अरे तू कशासाठी गेला? त्या पाटणकर बाईंना विचारा ना, काय काय केलंस त्या गोरेगावच्या सोसायटीत. त्याच्यावर येणार आहे मी. कोण होता?
आता कांजूरगावात पहिलं घर, आताचं घर जरा बघ जरा. कोणाविरुद्ध? अमित शहा. काय म्हणे यांचं सरकार आहे 10.5 वर्ष, काय केलं तुला दिसत नाही? आपला देश भारत जागतिक अर्थव्यवस्थेत आता 4थ्या नंबरवर आला. हे तुला काय कळतं का रे? खासदार आहे ना, 4थ्या नंबरवर आला जागतिक पातळीवर. 14 साली तो 14च्या आत शक्तीपट 14वा होता. आता आपण 4 नंबरवर आहे आणि लवकरच जर्मनीच्या पुढे जाऊ, 3 नंबरवर आपण येऊ. सांग ना बा, हे कोणी केलं? मोदींनी केलं, अमित शहा यांनी केलं. आताही पाकिस्तानच्या ह्याच्यात ही काय झालं ना, अरे जग त्याच्या जगाने पाहिलंय, एव्हिडन्स आहे. अरे अभिनंदन करता येत नसेल, भारत सरकारच्या बरोबर राहता येत नसेल तर सरकारला विरोध करू नको ना. एखाद्या व्यक्तीला केला समजू शकतो. या उद्धवबद्दल मला खरंच काय बोलाय, भ्रष्टाचारबद्दल उद्धव ठाकरेंनी बोलू नये. आदित्य ठाकरेचं या दिनू मोरियाच्या कंपन्या आहेत ना, या योगो इंडिया नावाची कंपनी आहे, त्याबरोबर कितीतरी कंपनी आहेत. दिनू मोरिया, कदम, हा कदम एक आहे, केतन कदम मिठी नदी प्रकरणात अटकेत आहे. दिनू मोरियाची कदमच्याशी संबंध प्रस्तावित. माझ्याकडे गेल्या 85% हिशोब आहेत. उद्धव ठाकरे सांग, ते एकनाथचं नाव काय घेतो? एकनाथ तो गप्प बसतो विचारा. अरे एकनाथ तुझी पोतं काढ ना, मातोश्रीपर्यंत पोचवलेलं एकदा. तोंड आवाज बंद होईल त्याचा, हा तोत्याचा पण बंद होईल. एकनाथ शिंदे अरे निष्ठावान होता म्हणून पोचते करत होता. उद्धवा त्या कितव्या माळ्यावर? 2ऱ्या माळ्यावर. याने भ्रष्टाचार विरुद्ध ठाकरे, दोन्ही ठाकरेंनी बोलू नये. बाळासाहेबांचा उल्लेख करत नाही, पण हे दोन्ही ठाकरे याचं उत्पन्न काढाने मला सांगा यांनी भ्रष्टाचार केला नाही. आता परदेशातले माझ्याकडे माहिती येते गुंतवणुकीची, इथे नाही, भारतात बाहेर गुंतवणूक. लंडन कसे रे, कुठली कंपनीचा नफा तिकडे पाठवला? कोरोना काळात सगळे वृत्तपत्र प्रिंट लॉस एक्सेप्ट सामना प्रॉफिटमध्ये दाखवला ना. आलं सगळे. कसं काय हो? तो सीएला विचारलं पाहिजे. काय चतुर्वेदी का काहीतरी सीए आहे त्याला. सगळे प्रिंट मीडिया लॉसमध्ये. हा एकच काय 45 कोटी काहीतरी ते दाखवले, आज माझ्या लक्षात नाही. तेव्हा या उद्धवने अमित शहा, मोदी, बीजेपी हे शब्द उच्चारू नये. पुष्कळ पुढे गेले. आता तुम्ही आवडत चाललाय. 20 आमदार पुढच्या 5 नसतील. 5 मुंबई महानगरपालिका दूरच राहिली तेव्हा सगळी भांडी फोडणार मुंबई महानगरपालिकेच्या अगोदर सगळी. कारण माझ्या एवढा दुसरा साक्षीदार असूच शकत नाही हो. बीएसटी चेअरमन होतो. ॲटम वाईज 1, 2, 3 ॲटम, चेसी खरेदी, बॉडी बांधकाम, हे सगळं काढणार. तोंड बंद कर. आणि आमच्या नेत्यांविरुद्ध माननीय मोदी, माननीय अमित शहा यांच्याबद्दल बोलू नको, क्या देवेंद्रबद्दल बोलू नको. जरा बोलू नका प्लीज, बोलू. आणि म्हणून मी आपल्याला सांगतोय की 944 पाऊस पडला. दुसऱ्या दिवशी साहेबांचा, उद्धव ठाकरेंचा वाढदिवस. पूर परिस्थिती असताना हे कुठल्या हॉटेलमध्ये सेलिब्रेट करत होते माहितीये तुम्हाला? फोटो आले होते तेव्हा. पूर परिस्थिती सापडलेल्या लोकांबरोबर नव्हते. आदित्य बापाला विचारले, तू पण तिकडेच होतास? कुठे होतास? होता लोकांबरोबर कधी?
आजचं जाऊ दे हो, एवढे पाऊस आजच आला काय महाराष्ट्रात? आता पुढे पडणार 90 दिवस. अरे तू काल एवढा फिरलास, भिजला नाही तो? भर पावसात काल एवढा पाऊस, हा कुठेच भिजला नाही हो. तेच कपडे, तेच सगळीकडे फिरतोय. तो आपला पत्रकार फिरवतो सगळीकडे. असे दाखवतो. ट्रॅकच्या बाजूला पाणी ते दिसत नाही. पूर परिस्थिती बघा, रस्ता बघा. रस्ता एकदा तर दाखवते, समोर दुसऱ्या तिकडे पाण्यातून लोक चालताना दुसरा फोटो दाखवला. अरे चालतायत लोक, पाणी किती 1 फूट आहे. मुंबई पाणी लोकांनी पाहिलं नाही. ये हिंद माता, नाना चौक, कमरेवढं पाणी तुंबतो ना दरवर्षी. अनेक अशी ठिकाणं आहेत. कारण आदित्य ठाकरे, उद्धव, मुंबईचा भौगोलिक नकाशा पहा. मुंबईची जमीन आणि समुद्राची उंची वर आहे आणि मुंबईची जमीन ही खाली असल्यामुळे पाणीचा निचरा होत नाही. अनेक उपाययोजना चालल्या आहेत. तू 25-26 वर्ष सत्ता तुमची होती, पाण्याच्या निचऱ्यासाठी काय योजना केल्या नाहीत? काय सिवरेज प्लांट उभारले नाहीत? सांग, बोल ना, माझ्या समोर बस ना. तुझी अक्कल आहे ना, मी काढतो ना. 26 वर्षामध्ये का निचऱ्यात? अरे तू भागात पाणी तुंबलं. अरे निचरा व्हायला समुद्राला भरती येते, ते पाणी उलट बॅक यांनी परत मागे मुंबईत भरतं. पावसाचं पाणी हे दुहेरी पावसाळ्यात पूर येतो. पण मी म्हणत नाही समर्थन करणार, हेही यायला नको. त्यावर उपाय व्हायला पाहिजेत. आधुनिक टेक्नॉलॉजी आल्यात, त्याचा वापर व्हायला पाहिजे. मोरियाला दिलं कॉन्ट्रॅक्ट, सगळी कॉन्ट्रॅक्ट काढणार आहे. आता चौकशी, आता जायलाच आतमध्ये आज उद्या. कोण आहे हो? नको, थांबा ना सर, थोड्या वेळाने. मला तुम्ही काय बोलत? इनो मोरिया कोण हो? हे आदित्य ठाकरे मागे मला 3 वर्षाची माहिती आहे. हे संध्याकाळी 3-3 तास त्याच्याकडे बसतात. काय शूटिंग चालते, काय एडिटिंग चालते, पिक्चर काय माहित नाही. तो पिक्चर मधला आहे. आदित्य ठाकरे काय करतो? आणि माझ्याकडे ती माहिती, आदित्य काय करतो, तिथे कोण कोण येतात, स्त्री किती, पुरुष किती, मुली किती, तरुण किती, सगळी माहिती. मी फार गप्पा आहे. आमच्या नेत्यात ते आमचे फडणवीस साहेब असो, अमित शहा असो की मोदी, यांची नावं घेऊ नको. तू आता संपत चाललाय. संजय राऊत आज जाईल आणि तुम्हालाही घेऊन जाईल. तुम्ही मिळवलेला पैसा तुम्हाला एन्जॉय करायला नाही मिळणार. तो 2 नंबरचा पैसा, त्याला भ्रष्टाचार म्हणतात. काल बोलता नाही, भ्रष्टाचार गेला बाबनी, भ्रष्टाचार नाही, ते होईल. आणि आज तुमची शिवसेना ती राहिली नाही. आदेश दिला होईल, आता राहिला नाहीये. आता जर आदेश दिलात आणि तुमच्या एका दुसऱ्या कोणी जर वर काय केलं ना, तर हात जागेवर राहणार नाही. अशी उलटी परिस्थिती झाली आहे. शिवसेनेत होते, आता विरोधात आहेत, बीजेपीत वगैरे. बरोबर ना? जास्त मोकळं बोलायला लावू नका. त्यामुळे अशी एवढी माझ्याकडे सगळे कागदपत्र आहेत. मिठी द्यायची कामात ही शीड काय पुशर मशीनचा व्यापार कंत्राटदारांना वापरण्यास सक्तीचे करून अधिकार. म्हणजे ही मशीन वापरली पाहिजे. केतन कदम हा लायसनर आहे, वापरलीच पाहिजे. हे कोणी दिलं? आदित्य ठाकरेंनी. सांग. त्याच्यात चौकशी चालू आहे, आतमध्ये आहे. बोल ना. आता इथे पाणी नाही गेलं, आता खाली पाणी दाखवतो दिसत नसलेलं. याच्याबद्दल उत्तर दे ना उद्या. ही याची योवो इंडिया नावाची कंपनी आहे, ज्या अंतर्गत इलेक्ट्रिक घोडा गाडी खरेदी केली, ज्यात केतन कदम आणि दिनू मोरिया आणि त्यांचा भाऊ भागीदार आहे. शिवसैनिक आहेत का हो हे दिनू मोरिया? आहेत. शिवसैनिकांना काम नाही का दिलं मिळालं? कशी काही शिवसैनिकाची लायकी नाही कामं मिळायची? या 26 वर्षात उद्धव ठाकरेंनी
शिवसेनेच्या किती पदाधिकाऱ्यांना कामं दिली. कोरोना काळात मुख्यमंत्री असताना 15% त्या औषधाच्या पैशातून खाल्ले. त्यात एकतरी शिवसैनिक आहे का? कसे पसतील? तो भ्रष्टाचार नाही? 15% हा भ्रष्टाचार नाही? त्याचीही चौकशी चालू आहे. त्यामुळे हा जड शब्द भ्रष्टाचार आदित्य आणि उद्धवने उच्चारू नये. अंगाशी येईल, लवकरच येईल. आणि त्या संजय राऊतबद्दल काय बोलायचं? नुसतं संजय राऊत हा सकाळी उठला तर काहीतरी काय डोळे वेळे करतो, जसं काय फार मोठा कोणतरी. एकशे डोळे काही दिवसांनी राहतील की नाही माहित नाही मला, असेच डोळे पाहत राहिला तर. अति वापर केला तर त्याचा दुष्परिणाम होतो ना, म्हणून म्हणतो मी. कोणाला तू कोण होतास? लेख लिहायचा लोकप्रभा इकडे तिकडे. शिवसेनेत झाला, संपादक झाला बाळासाहेबांमुळे, आणि आता एकदम अरे भ्रष्टाचार आत गेलास. कशामुळे गेलास? तुझी लायकी काय? किती पगार होता तुला? किती मिळवत होतास? आणि आता उगाच आमच्या नेत्यांच्या, अमितभाई, मोदी साहेब यांची नावं घेऊ नकोस, तुला परवडणार नाही. आणि हे जर थांबलं नाही ना, शिवसेना आटपली हो, काय राहिलं नाही. म्हणजेच संजय राऊत आटपत चाललाय. आता फक्त डोळेच असे करतोय. जर प्रोटेक्शन काढलं ना तर काय होईल मला माहित नाही. ते लवकरच जाईल. ज्याच्यावर गुन्हे आहेत त्याला हे देऊ नये. मीच मुख्यमंत्र्याला सांगणार, प्रोटेक्शन देऊ नका. सगळ्यात उद्धव ठाकरेचं काय होईल हो? घराच्या बाहेर पडेल काय प्रोटेक्शन काढलं तर? आणि आदित्य ठाकरे कधी माशी मारली नाही, उगा डरकाळ फोडतो हात. अरे काय त्या हातात आहे? आमच्यासारखे शिवसैनिक झाले नसते तर कुठे असते काय माहित. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे, आपण मला विचारा, पण एकंदरीतच एकनाथ शिंदे आणि काय नाव ठेव भ्रष्टाचारावर. आम्ही तुझं तर नाव ठेवलं तर भ्रष्टाचारी आदित्य वरून आम्ही ठेवलं, जोड शब्द काढला तर आम्ही पण बोलू उद्यापासून. सांभाळ तुझी चड्डी सांभाळ, भ्रष्टाचाराने माखलेली आहे. नको बोलू असं. आणि नेत्यांविरुद्ध बोललं ना मी सोडणार नाही. आमच्या नेत्यांबद्दल असोत की आमच्या आत्ता आघाडी आहे, सत्ता आहे, त्या सत्तेतले नेते असोत, जर तू याच्याबद्दल असत, जर संजय राऊत, आदित्य, उद्धव तुम्ही जर हे चालू ठेवलं, हे तुमचं दुकान बंद नाही केलं तर मी नवताल लावीन. मला काय फरक पडत नाही. आणि म्हणून मला एवढंच सांगायचंय, अहो काल 253 मिलीमीटर पाऊस पडला आणि 944 या मुंबईत पडलेला आहे. हा कार उडालेला आहे. तेव्हा हे पिकनिक मजा करायला 5 स्टार मध्ये गेले आणि आता 253 वाहून गेली. भ्रष्टाचार व्हायला कोरोनाच्या वेळेला नाही व्हायला का? औषधाचे पैसे खाताना आताच व्हायला. आणि म्हणून हे टीका करण्यापेक्षा नैसर्गिक आपत्तीला सर्वांनिक माणुसकी धर्म म्हणून मदत करायला पाहिजे संकटात सापडलेल्या आपदग्रस्त लोकांना. हे जरा शिका उद्धव, तुझ्या राशीत येत नाही. या दुसऱ्याला काय येत आहे? काय बडबडतो, कुठे काय बडबडतो, त्याला तरी कळतं का माहित नाही. आणि त्याला एकच पत्रकार घेऊन फिरतायत, अजून चालू आहे ते. काल सुरू झाल्यापासून अजून एकच पत्रकार सोबत आहेत. आम्ही सत्यनारायण पूजेला जोशी बोलवतो, हा अतिवृष्टीला जोशीजीनं घेऊन फिरतोय. असो, शुभेच्छा. आपण विचारू शकतो. चौकशी जी आहे ती ईओडब्ल्यू कडे सुरू आहे. काय चौकशी आहे? तो जामीन अर्ज घेण्यासाठी
काय कनेक्शन दिसून आलेलं आहे? कोर्टात केस आहे ना, उगाच केस आहे का? त्याचं सेक्शन मेन्शन केली आहे. भ्रष्टाचार आहे, ते अनेक आरोप आहेत. आता उद्या कळेल ना, जामिनावर वगैरे झाल्यावर जामीन देण्यास तो पात्र आहे नाही. जामीन होऊ दे ना. कोर्टाच्या कामकाजावर मी बोलणं बरोबर नाही. दिनो मोरियाचं काय कनेक्शन आहे मातोश्री? सातत्यानं अहो, दिनो मारिया म्हणजे ओपन जिम असेल तो, सगळीकडे. ऐकून घ्या, आदित्य ठाकरेचा तो मित्र आहे, उठा बसायचं ठिकाण आहे, भ्रष्टाचारात तो अड्डा आहे. अजून काय पाहिजे? बाकीचे धंदे करायला ते ठिकाण आहे, तिथून होतात. सालियनचं प्लॅन त्या दिनू मोरेच्या घरून झालं, दिशा सालियन आणि तो ऍक्टर आपला सिंग, हे तिथून झालेलं आहे. ती आज उद्या माहिती येईल ना. हा दिनू मोरिया पण त्या केसमध्ये जाणार, दिशा सालियनच्या. हा आदित्य ठाकरे हा दिसतो तसा नाहीये. कुठल्या धंद्यात, कुठल्या व्यवसायात, कुठल्या काळ्या ह्याच्यात नाहीये आदित्य ठाकरे. एक जेव्हा केसेस सगळे ओपन होतील ना, पक्षपात न करता, तेव्हा कळेल तुम्हाला. काही विचारता का अजून? तुमच्याकडे ठोस पुरावे आहेत का आणि असतील तर ते कधी तुम्ही सादर करणार? किती वेळा बोलायचं? तेव्हा आम्ही बोललो ना. आम्ही बोललो का? काय नाही बोललो. त्या घरापासून, घरात आलेल्यांपासून सगळे आम्ही बोललोय. आणि आता आम्हाला ते मागतील, आम्ही देऊ सरकार. मी त्याबद्दल माहिती पूर्ण अमित शहाना तिकडे नेऊन पण दिली आहे दिल्लीला. हा. भाजपच्या काही आमदारांनी अजित पवार यांच्याबद्दल अमित शहा यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती मिळते. नेमकं काय आहे? असं काही आहे का? यामध्ये तथ्य आहे का? नो कॉमेंट्स. मला माहित नाही. आदित्य आता थोड्या वेळापूर्वी आदित्य ठाकरे यांनी प्रेस घेतली. हो. त्यांचा आरोप असा होता की तुम्ही सातत्याने 25 वर्षांनी भ्रष्टाचार केला असा आरोप करता. मात्र भाजप सुद्धा आमच्यासोबत महापालिकेमध्ये सत्तेमध्ये होतं, महत्वाच्या कमिट्या सुद्धा भाजपकडे होत्या. मग तुम्ही तितकेच भागीदार आहात का आमच्याबरोबर? कोण आहे? ऐकून घ्या. भागीदारीचा काय प्रश्न आहे? भागीदारी दिली नाही त्यांनी. ते मेन होते ना. शिवसेना भाजपत लहान होती हो. त्यामुळे ह्या लोकांनी, शिवसेनेवाल्यांनी भागीदारी दिली नाही. असं आहे की हे राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत, परंतु जे अधिकारी आहेत ऑफिसर त्यांनी या सगळ्या टेक्निकल बाबीच्या तपासायला पाहिजे होत्या आणि ते फक्त त्या ठिकाणी. बाबा, आपल्याला काय माहितीये सांग. मी महानगरपालिकेत पण मी सामान्य माणसांना जो त्रास ऐकून घ्या. नैसर्गिक आपत्ती कशाला म्हणतात? दरवर्षी येतो पाऊस, आजच नाही आला. आणि एवढा पाऊस का नाही? 944 इंच त्या मिलीमीटर पण पाऊस पडला. दरवर्षी प्रिकॉशन बिफोर मान्सून घेतो आपण. ते प्रिकॉशन महानगरपालिका सरकारने घेतलंय, असे गाळ काढणं वगैरे हे ते. तरी पण पाणी तुंबतं. कारण एकाच वेळेला जर भरती असेल आणि पाऊस जास्त मिलीमीटर पडला तर पाणी जाणार कुठे? हो सांगा तुम्ही. सायंटिस्ट असेल तर सांगा. समुद्राची पातळी वर आहे आणि मुंबई खाली आहे. भरतीने पाणी अमावास्या वगैरे असली ना, उलटं येतं. त्यामुळे पाणी एवढा निचरा होऊ शकत नाही. जेवढं शिवरेज प्लॅन्ट अजून 26 वर्ष काय केलं त्याने? मग आधुनिक तंत्रज्ञान जे अनेक देशात चारी बाजूला पाणी आहे, हॉलंड सारखे वगैरे, त्यांनी करायला पाहिजे होते. 26 वर्षात केले का? काय करत होते? आज अधिकारी बोलतात. मग 2.5 वर्षात अधिकारी नव्हते का? 2.5 वर्ष होते मुख्यमंत्री साहेब आणि एन्व्हायरमेंट मिनिस्टर पण होते. मग त्यांनी का नाही उपाययोजना केली? निचरा होईल बा, पाऊस पडला, किती इंच पाऊस पडू दे आणि भरती किती येऊ दे, त्यांनी निचरा होईल अशी उपाययोजना केली का? नाही केली. गरिबां सगळे तोंडी होता. अहो बघा सर्वसाधारण माणसाची काय दैना. हे बोलायला सोपं. तुम्ही होता तेव्हा काय केलं? आदित्य ठाकरेंचं हे पण म्हणणं आहे की पाणी काही ठिकाणी साचणार हे आम्ही गृहीतच धरून चालतो. मुंबईची टॉपोग्राफी तशी. पण ज्या मिटिंग्स होतात, मान्सून पूर्व बैठका झाल्या म्हणतात, सर्व एजन्सी
बैठका दिसल्या नाही, तसे काय प्रिपरेशन सरकारकडून दिसलं नाही. कारण का महापालिकेमध्ये पण सरकार शेवटी अहो साहेब ऐकून घ्या, तुम्ही पत्रकार सिन्सिअर ह्या शासन आणि महानगर तुमचा संबंध आहे. पावसाच्या अगोदर मीटिंग कॉर्पोरेशनला होतात, डीएमसी बरोबर सगळे विषय, वार्ड ऑफिसरची मीटिंग होते, तुम्ही काय करायला पाहिजे, काळजी कशी घ्यायला पाहिजे, हे सगळ्या गोष्टी शासनाच्या होतात. कलेक्टरच्या इकडे पण होतात. मान्सूनच्या पूर्व तयारी करण्यासाठी मीटिंग कुठे होत नाही असे नाही, आणि आत्ता झाली नाही अशी पण नाही, सगळ्या होतात. हे साहेब जातील तर कळेल ना मीटिंगला. अधिवेशनात जात नाही. अधिवेशन मंत्री होते तर किती वेळा जायचे. मुख्यमंत्री यांचे साहेब 2.5 वर्षात 2 दिवस काय तत्परता हो लोकांच्या प्रश्नाची, केवढा हे तळमळ या माणसाला. 2 दिवस 2.5 वर्षात, जसं काही या राज्यात काही प्रश्नच नाही. आणि 2 वर्षात पावसाळा आलाच नाही हो, आला नाही. हेच उद्धव ठाकरे आता मुंबई महानगरपालिका आणि पुणे असेल, ठाणे असेल, या महापालिका लक्षात घेऊन राज ठाकरे यांच्या सोबत जायची तयारी करते वाटतं. कोणाच्या सोबत जा, पूर आल्यानंतर पुराच्या पाण्याबरोबर सगळे वाहून जातात. भाजपचा पूर आलाय, त्यामुळे भाजपच्या पुरामध्ये टिकणार नाही. आणि पूर हा जाचक नाहीये, लोकांना त्रास येईल नाही, तर उलट फायदाच होईल. असा म्हणजे सत्ता आमची दोन्हीकडे आहे. सर्वसामान्य लोकांसाठी केंद्र सरकार, राज्य सरकार अतिशय चांगलं काम करतंय. त्यामुळे हे टिकणे काय सांगणार, आम्ही हरलो म्हणून. मला उतरवण्यात आलं 2.5 वर्ष, अपमान करून असं सांगणार का. उद्धव ठाकरे कुठल्या विषयावर बोलणार. 26 वर्षातला भ्रष्टाचार का कोरोना काळातल्या औषधाच्या भ्रष्टाचार. तुम्ही बाहेर पडाच. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र अरे कोणी येऊ दे ना, आम्हाला मी काय बोलतो. स्पेसिफिक दोघांविषयी स्पेसिफिक ऐकून घ्या. मला स्पेसिफिक आता काय ताकद आहे ते तुम्ही सांगा. तुम्ही असा प्रश्न विचार नका नुसते काय होईल, काय होणार चमत्कार, अशी काय जादू आहे का त्यांच्याकडे. एकत्र आलं म्हणे वीज चमकणार आणि झालं सगळं मतदान एकावर. अरे काय आहे त्यांच्याकडे, दोघांचा हिशोब करा ना. पण त्या संबंधाने मराठी माणसाला नेहमी वाटतं की सोबत. अरे मराठी माणसाचं कल्याण काय केलं. हीच शिवसेना झाली तेव्हा कशासाठी. ऐकून घ्या, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, नोकऱ्यांसाठी उद्धव ठाकरे मॅक्झिमम मराठी माणूस शिवसेनेच्या काळात मुंबईच्या बाहेर गेले. आज 20% पण नाही, 18% का 16% मराठी आहेत, जी 60% होती. 60% मराठी माणसं होती 1960 साली. आज 18% ते 19% आहे. कुठे काय केलं शिवसेनेने. हिंदू. आता सावरकर. अरे आता मुख्यमंत्री होता, राहुल गांधी मांडीला बसत जो सावरकरांवर टीका करत होय. आता बाहेर पडले, आता सावरकर आठवले. किती स्वार्थी माणूस आहे उद्धव ठाकरे. काल काय बोलत होता, आज त्याला आठवत नाही हो. आता लंडनमध्ये आठवणी करून दिल्या का माहित नाही, काय डोक्याचं काय केलं असेल तर. दिनो मोरेच्या बाबतीमध्ये आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया असेल की जो स्कॅममध्ये दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा, मात्र या करणार तो कोण सांगणार. ऐकून घ्या. नाही जर प्रश्न पूर्ण करतो. याच दिनो मोरियाचे क्रिसमस साजरा करतानाचे पंतप्रधानांसोबत सुद्धा फोटो आहे, असं ते प्रत्युत्तर देत आहेत. त्यांचं म्हणणे मग पंतप्रधान सुद्धा याच्यामध्ये तुम्ही दोषी. अरे ऐकून घे, तेव्हा तो कोण होता, ऍक्टर म्हणून गेला असेल. हे धंदे नाही करत होता ना. त्याला व्हिडिओ दाखवू का म्हणा, आदित्य ठाकरेचे जे त्याच्या घरचे म्हणा, माझ्याकडे आहेत. कुठल्या अवस्थेत असतात ते दाखवू का, त्याला विचारा. आणि त्यांनी सांगितलं दाखवीन. नाही त्याला विचाराच म्हणा. नको रे म्हणा, अजून लाळ सुकली नाहीये, उगाच मला वेकार. मी कधी त्याचा विषय काय, पण तो आता अतिच बोलतो अमित शहा आणि मोदींवर. पहलगाममध्ये संजय राऊत यांनी टीका केली. पहलगाममध्ये जे झालेलं आहे, ट्रम्पच्या याच्यावरती युद्ध मागे घेतले आणि आता त्याचा कोण आहे संजय राऊत, त्याला विचारायचा काय अधिकार आहे. कोण आहे ते लोकसभेवर, राज्यसभेत विचार ना, उत्तर मिळेल तुला. कोणाच्या मागे घेण्याचा प्रश्न का. देश हित तेव्हा ती लढाई चालू असताना
पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्री हेच निर्णय घेतात. किती त्याला विचारायचं काय, संजय राऊत काय करायचं आता, हा कोण आहे हो चपरासी,